स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत सिंह राशीच्या जातकांना एप्रिल हा संपूर्ण महिना कसा असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, करिअर, विवाह आणि वास्तूचे योग कसे आहेत. या महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण गोष्टी बदलू शकतात किंवा बदलण्याची आवश्यकता पडू शकते याबद्दल सुद्धा सविस्तर समजून घेणार आहोत. तुमच्या राशी कुंडलीनुसार, तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार निश्चित तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते. त्या अनुषंगाने तुम्ही त्यामध्ये फेरबदल केल्यानंतर तुमच्या कामाची गती, गुणवत्ता या सगळ्या गोष्टी सुलभ होऊ शकतात. म्हणून तुमची सगळी कामं मार्गी लागण्यासाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या बदलणार आहेत त्याकडे लक्ष द्यायचं आहे. महत्वाचं, तुमचे लग्नेश रवी यांचं गोचर मीन राशीतनं 14 एप्रिल पर्यंत आहे. तदनंतर ते मेषेतनं गोचर करणार आहेत. रवी मेष राशीत गेले की ते उच्चस्थ होतात. तुम्हाला कामाचा हुरूप, उत्साह पुन्हा प्राप्त करून देतील. परंतु 14 एप्रिल पर्यंत कामे टाळणे, आजची कामे उद्यावर ढकलणं ही काहीशी सवय लागू शकते. रोजचं सुनियोजित काम अगदी त्या वेळेत करायची सवय, पण यामध्ये मोठा बदल होणं हे अपेक्षित नाही किंवा तुमच्याकडनं ती अपेक्षा नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण तुमची माणी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये करारी, सुनियोजन, सुव्यवस्था लावणारी रास आहे. मग हा असा आमूलाग्र बदल का होतो, तर रवी ग्रह अस्त शनियुक्त गोचर करणार आहेत. मंगळ शनी बुधाचा अस्त आहे आणि या अस्त असलेल्या अवस्थेमध्ये रवी त्यांच्या सोबत गोचर करतायत. त्यामुळे थोडासा आळशीपणा तुम्हाला निश्चित प्राप्त होऊ शकतो. मग हा टाळायचा कसा, तर तुमचे रोजचे दिनचर्येमध्ये तुम्हाला सूर्याला अर्घ्य देणं किंवा सूर्य नमस्कार करणं किंवा व्यायाम, आहारावरती नियंत्रण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर तुम्ही केल्यात तर निश्चित तुमचा दैनंदिनी मधला जो या उन्हाळ्याचा जो त्रास आहे तो शमू शकतो किंवा कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारी सुद्धा नष्ट होऊ शकतात. आणि तुमचं व्यक्तिमत्व हे आपण प्रथमावरनं पाहतो, ते व्यक्तिमत्व नक्कीच उंचावण्यासाठी, चांगले परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी उपयोग होऊ शकतो. 14 एप्रिल नंतर मेष राशीतनं रवींचं गोचर आहे, जे की तुमच्या भाग्यातनं गोचर करणार आहेत आणि शुक्रयुक्त गोचर करणार आहेत. त्यामुळे कोर्टासंदर्भातील काही कामे असतील तर ती मार्गी लागून देण्यासाठी सुद्धा उत्तम फलश्रुती तुम्हाला प्राप्त होऊ शकते. 14 एप्रिल नंतर 14 एप्रिल पर्यंत सुद्धा तशी कामे तुमची मार्गी लागू शकतात. तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. धनस्थानाकडे जाऊया. धनस्थानावर आपण कुटुंबाचं सौख्य, वाणीवरचं प्रभुत्व पाहतो. या ठिकाणी बुधांची रास आहे. बुध ग्रह अस्तावस्थेमध्ये आहेत, शनियुक्त आहेत, मंगळयुक्त आहेत. त्यामुळे त्यांचं गोचर फार विशेष फळ देईल. ते म्हणजे तुम्हाला थोडंसं संभाषण कौशल्य यावरती विशेष लक्ष द्यायचं आहे. तुम्ही बरोबर कुटुंबाचं सौख्य तुम्हाला या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत संमिश्र स्थितीमध्ये मिळेल. मतवैचारिकता निश्चित घडू शकतील. कुठलंही मत तुमचं तुम्हाला द्यायचंय कुटुंबाला तर ते निश्चित तुम्ही व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत तुमचा मेसेज व्यवस्थित गेला पाहिजे, न चिडचिड करता गेला पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये कुटुंबाच्या समवेत फिरण्याचे, पर्यटनाची संधी मिळू शकते आणि भाग्यात शुक्रांचं गोचर आहे. त्यामुळे या निमित्ताने, पर्यटनाच्या निमित्ताने तुमचं कुटुंब तुमच्या सोबत आहे, तुमच्या साथ सोबत करतंय किंवा त्यांच्यासोबत पर्यटनात तुम्हाला आनंद प्राप्त करून घेता येतो. या सगळ्या गोष्टी घडू शकतात. याचबरोबर प्रवासाचे योग या महिन्यात वारंवार येणार आहेत. तसेच यातलं शुक्राचं रवियुक्त गोचर तुम्हाला तुमच्या कामाची गुणवत्ता, दर्जा वाढवण्यासाठी मदत करेल. शुक्र आणि रवी यांचं गोचर हे भाग्यातनं आहे. त्यामुळे भाग्यकारक, शुभकारक, शुभसंकेतकारक असे सुंदर फळ तुम्हाला मिळू शकते. चतुर्थ स्थान हे वास्तू आणि वाहन सुखाचं आहे. घरामध्ये असणारी मंगळांची रास, तुम्ही या महिन्याच्या 18 तारखेनंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शेत जमीन खरेदी करायची आहे, मोकळी एखादी जागा खरेदी करायची आहे, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल, त्याचबरोबर वास्तू किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 18 एप्रिल नंतर शुभ कालावधी आहे. तोपर्यंत संमिश्र स्थिती दर्शवते. शिक्षण, संतती आणि प्रेम, प्रणय आपण पंचमावर्ण पाहतो. प्रणयाचे संकेत उत्तम आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये गुरूंच्या कृपेने अतिशय उत्तम असं संतती सौख्यही प्राप्त होणार आहे. ज्यांचं शिक्षण सुरू आहे अशासाठी उत्तम योग आहेत. ज्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे, तुम्हाला लहानपणोती सुरू आहे, ज्याला ढय्या असं म्हटलं जातं, लहान साडेसाती असंही म्हटलं जातं, तर तो कालावधी तुमच्या राशीला सुरू आहे. त्यामुळे अभ्यासामध्ये दिरंगाई होते निश्चित आहे. परंतु आता बदल, परिवर्तन घडणार. कारण तुमचे पंचमेश गुरु यांचं गोचर हे मार्गी अवस्थेत लागलेलं आहे आणि मिथुनातनं गोचर करतायत. मिथुन रास ही बुधांची रास आहे.
बुधांच्या राशीतनं गुरूंचं गोचर निश्चित चांगलं असतं, उत्तम असतं. तुम्हाला ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी, अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी उत्तम असतं. त्यामुळे MPSC UPSC संदर्भातले शिक्षण तुमचं चालू आहे, अभ्यास करताय तुम्ही, आता परीक्षेची तयारी सुरू आहे, तुमच्यासाठी उत्तम कालावधी आहे. ज्यांचं नीट किंवा अनेक स्पर्धा परीक्षा आहेत यांच्या संदर्भातलं शिक्षण सुरू आहे आणि अभ्यास तुमचा सुरू आहे, परंतु अभ्यासामधली थोडीशी एकसंगता कमी झाली अशी तक्रार आहे, अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते अभ्यासामधली एकाग्रता पुन्हा प्राप्त होऊ शकते या महिन्यामध्ये. त्यामुळे जोमाने अभ्यास करायचा आहे, उत्तम अभ्यास करायचा आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश प्राप्त करून घ्यायचं आहे. रवी ग्रह तुमचे राशी स्वामी उच्चस्थ होत आहेत, त्यामुळे उच्च अधिकार पदे प्राप्त करून देणारी स्थिती असते आणि या दरम्यान तुम्ही केलेला अभ्यास यामध्ये तुम्ही पारंगत होऊ शकता. म्हणून त्याचबरोबर पंचम स्थान हे प्रणयाचं सुद्धा आहे, प्रणयाचे संकेत उत्तम आहेत. या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या पार्टनरला समजून घेऊ लागाल किंवा काही त्यांच्या जीवनातल्या अडचणी आहेत त्या सोडवण्याकडे तुमचा कल विशेष वाढलेला दिसू शकतो. राशी पत्रिकेतील 6ष्ठ स्थान आरोग्याचं स्थान मानलं जातं. आरोग्याच्या किरकोळ प्रमाणात कुरघोडी आहेत. या महिन्यामध्ये उष्णतेचे विकार जाणवू शकतात, थोडा उन्हाळा तुम्हाला त्रासदायक जाणवू शकतो. फार विशेष तक्रारी निश्चित नसणार आहेत. सप्तम स्थानात असणारी कुंभ रास आणि या ठिकाणी राहूंचं गोचर आहे. सप्तमात राहू आले तेव्हापासून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पतीचं सौख्य किंवा पत्नीचं सौख्य थोडंसं अल्प प्रमाणात मिळतंय. मतभेद होत आहेत निश्चित आहे, परंतु हे मतभेद टोकाचे होऊ नयेत किंवा अधिक प्रमाणामध्ये हे मतभेदाची तीव्रता जाणवू नये म्हणून काय करू शकाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला उपासनेचा माध्यम निवडायचा आहे, थोडीशी उपासना करायची आहे जेणेकरून राहूंचे अशुभ फळ तुम्हाला मिळतंय ते मिळू नये. त्याचबरोबर शनी या ठिकाणचे राशी स्वामी कुंभ राशीत याचे स्वामी शनी होतात आणि शनींचं गोचर सुद्धा अस्तावस्थेमध्ये आहे. त्यामुळे जो वाद विकोपाला जात होता, सातत्याने मतभेद होते, अगदी ते मतभेद नातं तोडण्यापर्यंत जात होते, कुठलंही रिलेशन होतं ते रिलेशन टिकत नव्हतं, व्यावहारिक ठिकाणी सुद्धा आपले संघर्षमय प्रवास सुरू आहे. तर अशा सर्व वर्गाला सांगू इच्छिते शनी अस्त आहेत, याचे चांगले फळ तुम्हाला मिळेल या महिन्यातील 19 तारखेपर्यंत. ते म्हणजे ते नातं पुन्हा जुळवून घेऊ लागाल किंवा त्या लोकांपर्यंत तुम्ही तुमचा काही जो मेसेज तुम्हाला द्यायचा आहे किंवा त्यांच्यासोबत जे तुम्हाला संभाषण करायचंय ते व्यवस्थित तुम्ही पोहोचवू शकाल. त्यामुळे तिथे अतिशय शुभयोग आपण म्हणू. त्याचबरोबर अष्टम स्थानामध्ये असणारी मीन राशी आणि या ठिकाणी 3 ग्रहांची युती आहे. अस्तावस्थेतील 3 ग्रह अष्टमात आहेत. लक्षात घ्या, मंगळ आणि शनी हे पापग्रह म्हणून ओळखले जातात, बुध हे शुभग्रह म्हणून ओळखले जातात. तिन्ही अस्त असल्यानंतर तुमच्या जीवनावरती परिणाम होणार का? होणार, कारण शनी आणि मंगळ हे दोन्ही परिश्रमाचे कारक आहेत. शनिवर्ण सुद्धा चिकाटी पाहिली जाते, मंगळावरनं दीर्घ परिश्रम पाहिले जातात आणि बुधावरनं स्मरणशक्ती पाहिली जाते. आता या 3 गोष्टी ज्यावेळेस अस्त असतील त्यावेळेस तुम्हाला पहिला पंधरवडा जड जाणं साहजिक आहे. पहिल्या पंधरवड्यामध्ये थोडीशी अस्वस्थता, बेचैन होणं किंवा टेन्शन घेणं, कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त विचार करणं, या सगळ्या गोष्टी घडतील. परंतु 15 एप्रिल नंतर मात्र यामध्ये सुस्थिती निर्माण होईल. अर्थात यामध्ये तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये सुद्धा हे 3 ग्रह असतील तर तुम्हाला अधिक परिणाम याचे जाणवतील, परंतु हे जर शुभ स्थितीमध्ये ग्रह असतील तर तुम्हाला कमी प्रमाणात त्रास संभवू शकतो. भाग्यस्थान शुभ संकेताने भरलेला हा महिना आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, धार्मिक वृत्ती वाढेल, धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सम्मिलित व्हाल किंवा तुमच्या मित्रांसोबत कुटुंबासोबत तुम्हाला फिरण्याची संधी प्राप्त होईल, असे शुभ संकेत आहेत. त्यांचे अधिपती शुक्र यांचं गोचर भाग्यात नाही, त्यामुळे नवीन नोकरीची संधी प्राप्त होणं, नवीन व्यवसायामध्ये उतरणं, त्यामध्ये तो व्यवसाय तुम्ही उत्तमरित्या प्रथमतः समजून घेऊन त्याचं नियोजन करून त्यातल्या बारीक बारीक त्रुटी जाणून घेऊन मग त्या व्यवसायाला सुरुवात करणं, असे चांगले संकेत आहेत. त्यामुळे या महिन्यात केलेल्या व्यवसायाची सुरुवात निश्चित तुम्हाला लाभदायक अशी असणार आहे. लाभाचे योग उत्तम आहेत, तसेच खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात दिसून येत आहेत. या महिन्यामध्ये प्रवासाचे योग आहेत, ते देशामध्ये परदेशामध्ये पर्यटनासाठी जाण्याची संधी मिळणार आहे. MNC कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचा आहे, निश्चित करा, यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे. त्याचबरोबर जो वर्ग परदेशामध्ये स्थायिक होऊ पाहतोय अशा वर्गाला सांगू इच्छिते या महिन्यातील दुसरा पंधरवडा त्यासाठी उत्तम असेल. पहिल्या पंधरवड्यामध्ये काम मार्गी लागण्यासाठी वेळ लागू शकतो. त्या पद्धतीने सिंह राशीच्या जातकांना प्रथम स्थानापासून 12व्या स्थानापर्यंतचं फळ आपण समजून घेतलं. ज्यांना विवाह करायचा अशा वधूवरांना सांगू इच्छिते या महिन्यामध्ये विवाहाचं कार्य सुद्धा सिद्धीला जाऊ शकतं, कारण गुरु मार्गी अवस्थेमध्ये आहेत, गुरु लाभात्न गोचर करत आहेत. त्यामुळे तुम्हाला निश्चित तुमच्या विवाहाच्या कार्यामध्ये यशदायी स्थिती निर्माण करून देतील. मग
आता आपण उपासनेकडे वळूयात, कारण 3 ग्रह हे अस्तावस्थेमध्ये आहेत, त्यामुळे उपासना करायची आहे. सगळ्यात प्रथम उपासना म्हणजे कृष्ण मंदिरामध्ये दर्शनास जायचं आहे. पांढऱ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला जास्तीत जास्त दान द्यायच्या आहेत. पांढऱ्या रंगाच्या वस्तूमध्ये पांढरे वस्त्र आहे, पांढरा गोड पदार्थ आला, या पद्धतीने तुम्ही काहीही देऊ शकता. याचं दान केल्याने अधिक चांगलं पुण्य फळ प्राप्त होईल. याचबरोबर गोसेवा करायची आहे. या महिन्यात गोसेवा केल्याने सुद्धा तुम्हाला उत्तम उत्तम फळे प्राप्त होतील, कारण बुध असत आहेत म्हणून. त्याचबरोबर शनी आणि मंगळ असत आहेत म्हणून काय कराल तर संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्र आणि त्याचबरोबर मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहील. कामातला आळस, नैराश्य, आजचं काम उद्यावर ढकलणं, ही काही स्थिती जी दिसून येत आहे त्यामधून तुम्ही बाहेर पडू शकाल. अशा पद्धतीने आपण आज समजून घेतलं की तुमच्या राशीला संपूर्ण एप्रिल महिना कसा आहे. आता ज्यांच्या कुंडलीप्रमाणे तुम्हाला काही रोजच्या दैनंदिनीमध्ये अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, अशा वर्गाला सांगू इच्छिते, खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि तुमची अपॉइंटमेंट आजच बुक करायची आहे. खरंच आहे. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, चॅनलला जाऊन भेट द्या. यावर अनेक महत्त्वपूर्ण विविध विषयांवरचे व्हिडिओज आहेत, तेही समजून घ्या. तुमचा राशीचा व्हिडिओ जसा तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या राशीचे राशीफळ सुद्धा असतं, ते तुम्ही त्यांना शेअर करू शकता. तोपर्यंत आता मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.